नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चुकूनही फ्रीजमध्ये या 13 गोष्टी ठेवू नका. त्या आरोग्यासाठी विष बनतात. बहुतेक लोक भाज्या किंवा फळे ताजी ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात. याशिवाय वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे जे लोक दररोज भाज्या आणि फळे खरेदी करू शकत नाहीत, ते त्या फ्रीजमध्ये आणतात आणि साठवतात. कारण या गोष्टी फ्रीजमध्ये बराच काळ ताज्या राहू शकतात. परंतु काही फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवणे टाळले पाहिजे, कारण जर त्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या अन्नातून विषबाधा देखील होऊ शकतात. तर चला जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल ज्या चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. मित्रांनो, व्हिडिओ खूप छान असणार आहे, तो शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक करा. नंबर 1, टोमॅटो. हेल्थ तज्ज्ञांच्या मते टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवू नये. जर तुम्हाला टोमॅटो साठवायचे असतील तर ते खोलीच्या तापमानावर ठेवा. खरं तर टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव, पोत आणि सुगंध बदलतो. टोमॅटो ही अशी भाजी आहे जी पिकवल्यानंतर इथिलीन वायू सोडते, ज्यामुळे भाज्या लवकर शिजतात. म्हणून जर तुम्हाला टोमॅटो साठवायचे असतील तर ते खोलीच्या तापमानावर ठेवा. पीठ. घरांमध्ये अनेकदा असे दिसून येते की महिला पीठ जास्त शिजल्यावर फ्रीजमध्ये ठेवतात. तुम्हाला माहिती आहे का की तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. फ्रीजचे तापमान खूप कमी असते. दुसरीकडे ओल्या पिठात किण्वन प्रक्रिया लवकर सुरू होते, ज्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायने तयार होतात, जी फ्रीजमध्ये ठेवल्यावर नष्ट होतात. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या आणि सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. क्रमांक 3, काकडी. जर काकडी काही दिवस 10°C कमी तापमानात ठेवली तर ती लवकर कुजण्यास सुरुवात होते. म्हणून काकडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका, तर सामान्य तापमानावर ठेवा. शिवाय काकडी जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने आरोग्य बिघडू शकते. क्रमांक 4, बटाटा. काही लोक इतर भाज्यांसह बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात, परंतु जेव्हा बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जातात तेव्हा त्यातील स्टार्च साखरेत रूपांतरित होते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढते. म्हणून रेफ्रिजरेटरमध्ये बटाटे ठेवण्याऐवजी ते सामान्य तापमानात उघड्या जागी ठेवा. क्रमांक 5, लसूण. लसूण देखील बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो आणि तो नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला जातो. अशी चूक करणे टाळा, कारण लसूणाला खूप लवकर बुरशी येते, विशेषतः सोललेला लसूण. लसूण अनेक प्रकारे साठवता येतो, पण ताजा लसूण साठवण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वयंपाकघरात ठेवणे, कारण स्वयंपाकघरात सामान्य तापमानावर लसूण साठवल्याने त्याचे स्वरूप बदलत नाही आणि ते आरोग्यासाठी उपयुक्त राहते. क्रमांक 6, कांदा. कांदा नेहमी थंड, कोरड्या, गडद आणि हवेशीर खोलीत ठेवावा, कारण कांदे ओलावा सहजपणे शोषून घेतात. तापमान किंवा आर्द्रता जास्त असल्यास कांदे अंकुरू लागतात किंवा कुजू लागतात. याशिवाय जर कांदे थंड खोलीच्या तापमानावर ठेवले तर कांदे 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकतात. क्रमांक 7, आले. हिवाळ्यात देशी चहामध्ये आल्याचा समावेश नक्कीच करा. त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत आणि ते थंडीपासून लवकर बरे होण्यास देखील मदत करू शकते. जेव्हा तुम्ही ते सेवन करता तेव्हा जर तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर ते लवकर बुरशीसारखे वाढू लागते आणि त्याचे सेवन केल्याने किडनी आणि यकृताचे नुकसान होऊ शकते. 8, भात. शिजवलेले भात फ्रीजमध्ये ठेवले आरोग्यासाठी चांगले नाही. भात फ्रीजमध्ये ठेवल्याने ते ताजे राहू शकते, तथापि भात हा सर्वात जलद बुरशी वाढवणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. जर तुम्हाला भात फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर तो 24 तासांपेक्षा जास्त काळ ठेवू नका. असे केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोचवू शकते आणि बुरशीमध्ये आढळणारे बॅक्टेरिया शरीरात कर्करोगाच्या गाठी तयार करू शकतात. पहिला, दही. कधीही दही जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नका आणि ते अन्नात वापरू नका.
हे दही तुमचे आरोग्य खराब करू शकते. दररोज गोठलेले दही खाण्याचा प्रयत्न करा. तरीही दही शिल्लक राहिले तर करी किंवा दह्याची भाजी बनवा आणि ते खा. शिळ्या दह्याचा थेट वापर तुमच्यासाठी चांगला नाही. क्रमांक 10. बेकरी उत्पादने हानिकारक असू शकतात. बेकरी उत्पादने कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. अनेकांना पेस्ट्री, चॉकलेट आणि मिठाई साठवण्याची सवय असते. साखर, मैदा आणि कार्बोहायड्रेट पासून बनवलेल्या या बेकरी उत्पादनांचे सेवन केल्याने तुम्हाला हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह सारख्या आजारांना बळी पडू शकते. क्रमांक 11. मसालेदार गोष्टी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. मसालेदार भाज्यांची चटणी आणि लोणच्यांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या या गोष्टी खाल्ल्याने तुमच्या शरीराचा रक्तदाब वाढू शकतो. जर तुम्ही या सर्व गोष्टी अन्नासोबत खाल्ल्या तर तुमच्या शरीराला अन्नाचे पोषक घटक मिळू शकणार नाही. क्रमांक 12. टरबूज. टरबूज हे एकमेव फळ आहे जे फ्रीजमध्ये ठेवल्यास विषारी बनते, म्हणून टरबूज फ्रीजमध्ये ठेवू नये. क्रमांक 13. पपईची फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास ती निरुपयोगी आणि निर्जीव होतात. पपई कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही पुढच्या वेळी नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटू. तोपर्यंत धन्यवाद.